तिकडे सामन्याला सुरुवात होईल. पंचांना विनंती असेल सर आपण मैदानामध्ये जायचं आहे प्लीज. की मी सेलिब्रेशन आपण करतोय पण एक बघा एक गोष्ट आनंदाची आहे. म्हणजे 3 मान्यवर बसलेले आहेत. आदरणीय आमदार साहेब बसलेत, सन्माननीय सरपंच संतोषजी गावंड बसलेत, सन्माननीय अभिषेक राणे या ठिकाणी बसलेले आहेत. वारसा वेगवेगळा राहिला आहे ना, पण तुम्हा सगळ्यांचा सुद्धा आमदार साहेब जोईलीची आठवण आली, अन्वीची आठवण आली, मानसीची आठवण आली. तिघांना पण मुलीच आहेत ना पहिल्या. होप सो बरोबर आहे ना. तिघांना पण पहिल्या मुली आहेत आणि मुलगी असली की घर कसं भरून जातं. आणि मला वाटतं दोघांच्या मुलींचं लग्न झालंय. अभिदादा आता म्हणते थोडी मी लकी आहे, बरं आहे माझ्या घरात अजून मुलगी आहे. सो हा एक आपल्यासाठी ना एक वेगळा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो. आणि जेव्हा मुलगी असते तेव्हा ती घर संपूर्णपणे व्यापून टाकते. आपल्या प्रत्येकाला एक फादर फिलिंग जी असते ती वेगळीच असते. वाढदिवस साजरा केला जाईल. आश्लेषाला स्टेजवर बोलवतो. दर्शन वाकडे, दर्शन वाकडे आपण आश्लेषाला घेऊन या. आश्लेषाला समोर घेऊन या. आश्लेषा तुला शुभेच्छा दिल्या जातील तिन्ही मान्यवरांकडून. स्वागत त्यांचं नंतर करा असं ते म्हणतात. पहिल्यांदा आपण या आश्लेषाला हॅपी बर्थडे विश करूया. हां, आश्लेषाला या ठिकाणी एक गुड विशेष दिल्या जातात. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बेटा. आश्लेषा हॅपी बर्थडे. वाढदिवस साजरा केला जातोय. तिन्ही मान्यवर सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, सन्माननीय सरपंच संतोषजी गावंड साहेब, सन्माननीय अभिषेक राणे, स्पर्धेचे आयोजक दर्शनजी वाकडे आणि व्यासपीठावरती उपस्थित असणारी ही सर्व मंडळी. या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी आश्लेषाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. आश्लेषा अजून लहानच हो, लवकर मोठी होऊ नकोस. ते जास्त आमच्यासाठी गरजेचं असतं. मुलं खूप लवकर लवकर मोठी होतात. काळ फार वेगाने पुढे सरकतो. आपण वळतोय औपचारिक अर्थातच भाग आम्ही इथे ओलांडला, पण मुख्य महत्त्वाचा भाग या व्यासपीठावरती उपस्थित असणारे तिन्ही व्यक्तिमत्व थोडी मोठी आहेत. कारण आता थोड्या वेगळ्या गोष्टीकडे वळतो. कौटुंबिक सोहळ्याकडून त्यांच्या असणाऱ्या अर्थातच राजकीय गोष्टींकडे वळतो. तब्बल 1,11,946 आकडा महेंद्र शेठ कधी विसरत नाही असं म्हणतात. म्हणजे स्वतःही ते विसरत नाही. त्याच्यामुळे 1,11,946 हा आकडा त्यांनी 1,11,111च्या पुढे मी नेणार आणि जाणार हे त्यांनी अगोदरच डिक्लेअर केलं होतं. आणि तसं त्यांनी करूनही दाखवलं. आणि त्या पद्धतीने त्यांनी तो विजय संपादन केला. आणि आज अलिबाग, मुरुड आणि रोहा या विधानसभा मतदारसंघाचे 192 जो मतदारसंघ नंबरचा आहे त्या मतदारसंघाचे आमदार म्हणून ते आपण सर्वांना परिचित आहेत. विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षामध्ये अर्थातच एक महत्त्वाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. पण हा प्रवास सुरू झाला याच भूमीपासून. 1987ला सुरू झालेला हा प्रवास आज 2024मध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्याला अनेक घटना आठवतात की याच मैदानातून किंवा याच संपूर्ण राजकीय मैदानातून याच क्षेत्रामधून जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हापासून महेंद्र दळवी हे नाव कधीही मागे गेलं नाही. ते सदैव पुढे जात राहिलं आणि ते पुढेच जात राहो या शुभेच्छा त्यांना आपण देऊया. आणि सन्माननीय आमदार साहेबांचे या ठिकाणी स्वागत करूया. स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शन वाकडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. अंश आश्लेषा चषक 2024च्या निमित्तानं आपण हे स्वागत करतोय. आणि आपण सर्वांसाठी विशेष प्रमुख अतिथी आज तब्येत बरी नाही तरी सुद्धा ते या कार्यक्रमाच्या प्रेमापोटी उपस्थित राहिले. त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचा महत्त्वपूर्ण या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. स्कोररना विनंती असेल सामना तिकडे चालू होईल, आपण रेडी राहायचं आहे. थोडा वेळ मी तुमचा घेईन कारण तो कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक दर्शनजी वाकडे यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलंय. आता पुढचा स्वागत सन्मान. हा स्वागत सन्मान करताना आम्हाला खूप अभिमान होतोय. कारण या स्पर्धेचे दुसरे मुख्य थांबा 2 मिनटं ओळख करून देणं महत्त्वाचं आहे कारण लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. शेठ, जसा तुमचा वारसा आहे म्हणजे आदरणीय आमदार महेंद्र शेठ तुमचा जसा वारसा आहे तसा आणखीन एक वारसा आहे. तो आहे राणे परिवाराचा वारसा. राणे परिवाराने गेली 50 वर्ष आवासला एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये जो आजचा शब्द आहे तशा पद्धतीने शाश्वत विकास ठेवला. आवास प्रत्येकाला आपला आपला वाटतो. का वाटतो?
कारण आवाजची देवभूमी जशी आहे तशीच ती भूमी इको फ्रेंडली भूमी सुद्धा आहे. आज विराट कोहलीला आवाज आवडतं, रवी शास्त्रीला आवाज आवडतं, आमचे डॉक्टर कोहलींना आवाज आवडतं आणि इतर सर्व समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे जे उल्लेखनीय आहेत त्या सगळ्या टॉपमोस्ट भारताच्या मंडळींना आवाज आवडतं. ते आवाजचा ठेवलेला अर्थातच एक पारंपरिक वारसा ज्यांनी जतन करून ठेवला त्या राणे परिवाराचे महत्त्वाचे घटक म्हणजे सन्माननीय अभिषेक राणे, त्यांचंही या ठिकाणी महत्त्वाचं योगदान राहिलंय. आज आवाजची निवडणूक 9-0ने त्यांनी जिंकून दाखवली आणि ती दाखवणं हे पुन्हा एकदा त्यांचं निर्विवाद वर्चस्व करणारी होती आणि त्यात सन्माननीय अभिषेक राणेंचा आम्ही या ठिकाणी यथोचित मानसन्मान करू इच्छितोय. त्यांचा स्वागत केलं जाईल सन्माननीय दर्शन वाकडे यांच्या शुभ हस्ते. अभिषेक राणे हे स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांपैकी सुद्धा राहिले. प्रमुख आयोजकांमध्ये ही सर्व मंडळी म्हणजेच 2013ची स्पर्धा सुरू होताना सुद्धा सन्माननीय अभिषेक राणे यांच्याच कल्पकतेतून आम्ही ही स्पर्धा पुढे केली आणि त्यामुळे आपण या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापासून ते 4ही दिवस आपण इथे उपस्थित असता त्याबद्दल सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. यानंतरचा पुढचा सन्मान, हा पुढचा सन्मान सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. बघा काय योगायोग आहे. व्यासपीठावरचे तिसरे महत्त्वाचे मान्यवर, अर्थातच महत्त्वाचे मान्यवर मी म्हणेन, कारण जसा आवाजला वारसा आहे, जसा आदरणीय दळवी साहेब आपण आपल्या कार्याचा वाटचाल आणि वारसा ठेवलात तसा गावण परिवाराचा वारसा राहिला आहे. सासवणे हे गाव आज नव्हे तर गेली म्हणजे आपण म्हणतो की पूर्णपणे जेव्हा अष्टागरांचा उल्लेख केला जातो त्यावेळेला सासवण्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना अबाधित आहे. सासवण्याला अतिशय दिमाखदार पद्धतीने ठेवण्यामध्ये, सासवण्यामध्ये अनेक नागरिकांना पूर्णपणे एका गठ्ठ्यामध्ये किंवा आपण म्हणतो एकत्रित ठेवण्यामध्ये ज्या कुटुंबाचा वारसा राहिला ते म्हणजे गावण परिवार आणि त्या गावण परिवाराचे महत्त्वाचे भाग म्हणजे संतोषजी गावण. आज प्रत्येकाच्या ओठांवरती, मग घरातील म्हातारा माणूस असो, महिला वर्ग असो किंवा तरुण मंडळी असो, संतोष गावण यांना घेतल्याशिवाय कोणतंही कार्य सासवण्यामध्ये होत नाही असं संतोष गावण यांचं महत्त्व आहे आणि त्याच संतोष गावण यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आम्ही करू इच्छितो. दर्शन वाकडे यांनाच विनंती असेल की संतोष गावण सासवण्याचे विद्यमान सरपंच आणि त्याच वेळेला आपले महत्त्वाचे प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती राजकीय प्रत्येकाची मी म्हणेन रंग वेगवेगळा असू शकेल पण त्याच वेळेला व्यक्तिमत्व फार मोठी आहेत. त्या व्यक्तिमत्वाचा हा सन्मान आहे. थोडंसं राजकीय गोष्टी बाजूला जाऊ द्या पण त्याच्या पलीकडे या व्यक्तिमत्वांची वाटचाल करताना मित्रांनो नाव कमवायला बराच वेळ लागतो. आपण एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या गोष्टीवरती टीका टिप्पणी लगेच करतो पण या माणसांनी सुद्धा खूप सॅक्रिफाईस केलेला आहे, खूप त्याग केलेला आहे, खूप गोष्टी खर्च केलेल्या आहेत. तेव्हा या माणसांचं या क्षेत्रामधलं हे मोठं नाव झालंय. त्यामुळे या सर्व मंडळींचा योगदानाबद्दल मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या वाटचाली शुभेच्छा देतो आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि पुढचा सन्मान आवाजच्या सरपंचा, नवनिर्वाचित सरपंचा अभिलाषा राणे मॅडम यांचा या ठिकाणी मी सन्मान करू इच्छितो कारण महिला अतिथीगण सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. मी स्वाती वहिनीला विनंती करतो की आता वहिनी आपण इथेच येऊन थांबायचं आहे आणि अभिलाषा राणे मॅडमचं स्वागत करायचं आहे. तर थोडे पटापट स्वागत घेईन मी पण सामनाही चालू झाला आहे. नाही इथेच घेतो, इथे घेऊया ना, इथे घेऊया, इथे घ्या. त्यानंतरचा पुढचा सन्मान दर्शन वाकडे यांना विनंती करतो की उपस्थित असणारे सासवण्याचे सन्माननीय सदस्य अशोक शेठ म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दर्शन वाकडे यांना विनंती असेल की आपण पुढील सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. अशोक शेठ म्हात्रे यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. तसेच पुढचा सन्मान सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित असणारे संदीप म्हात्रे माजी उपसरपंच सासवण्याचे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी दर्शन वाकडे यांना विनंती करतो स्पर्धेचे आयोजक या नात्याने सन्माननीय संदीप भाऊंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
पुढचा सन्मान आपण करतोय पेडर शेठचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. जैन पेडर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दर्शन वाकडे यांना विनंती असेल की आपण जैन पेडर सरांचं स्वागत करायचं आहे. आमच्या सहकारी या नात्याने त्यांचा सन्मान थोडा मी उशिरा घेतला, मान्यवर मंडळींचा घेतला. जयमालाताईंचा या ठिकाणी अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. आज या व्यासपीठावरती त्या उपस्थित आहेत. आजच नाही, गेल्या महिनाभराच्या या प्रवासामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा आमच्यासाठी सहकार्य असणार आहे. तर जयमालाताईंचं स्वागत केलं जाईल. मी स्वाती वहिनीला विनंती करतो की अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती जयमाला म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे आणखीन काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या प्रमाणे जातोय मी. हो, नैनाताईंचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. नैना विकास शिर्डणकर यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. स्वाती वहिनींनाच विनंती असेल आपण नैना वहिनींचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय एकनाथ नाकवा यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी दर्शन वाकडे यांना विनंती करतो की आपण माजी सदस्य सासवण्याचे एकनाथ नाकवा यांचा सन्मान करायचा आहे. आपण रो वाईज जातोय, त्याच्यामुळे थोडं आजी माजी सदस्यांचं जरा पटापट द्या प्लीज, कारण तिकडे मॅच पण चालू झालेली आहे. स्पर्धेची आठवण या नात्याने एक छोटंसं रोप देऊन आम्ही स्वागत करतोय. एकनाथ नाकवा यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तसेच उपस्थित असणारे सन्माननीय दत्ताराम थळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. राजेश तुम्ही तिथेच थांबा, आम्ही पाठवतो. राजेश तिथेच थांबा, पटापट आपण करूया. इकडे आवाजच्या विद्यमान सदस्य बसलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत होईल. स्वातीवेनी इकडे यायचं आहे. सर्वप्रथम दिव्या देवेंद्र म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होईल, फोटोग्राफर. नंतर अवंती अरुण राणे यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. अवंती अरुण राणे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. साजिरी सुमित भगत, संचिता प्रज्योत राऊळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. दीपाली राजेश मोहिते, तसेच राजू म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. राजू म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सासवण्याचे विद्यमान सदस्य सन्माननीय विश्वासजी थळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. नवनाथ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. राजेंद्र पाटील यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान होईल. त्यानंतर अनिल जाधव यांचा सन्मान होईल. राजेंद्र दादा या थोडं पुढे बोलवतो मी तुम्हाला जागेवरून, कारण फोटो सेशनला जरा बरं होईल. राजेंद्र पाटील यांचा सन्मान केला जाईल. अनिल जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आमचे सहकारी राजू नाकवा यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. राजू नाखवा यांचा सन्मान केला जाईल. गोट्या वाकडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सर्व मंडळींचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होतोय.
गोट्या वाकडे यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. आदरणीय आमदार साहेब, तुमच्याकडे मी येणार आहे पहिल्या हाफनंतर. छोटेखानी मनोगत तुम्ही व्यक्त करावा अशी मी विनंती तुम्हाला करेन, पण तत्पूर्वी 2 सन्मान तुमच्या शुभ हस्ते होऊ द्या. कुलाबा ढोल ताशा ध्वजपथकाच्या सहकाऱ्यांचा एकत्रित सन्मान केला जाईल. आदरणीय एकत्रित सन्मान होईल. अनिकेत ठाकूर, भक्ती राऊत, तनया मंचेकर, रितेश गुरव यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. हां, आदरणीय आमदार साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या हस्ते हा या ठिकाणी सन्मान करायचा आहे कुलाबा ढोल ताशा ध्वजपथकाचा. अनिकेत ठाकूर, भक्ती राऊत, तनया मंचेकर आणि रितेश गुरव. आणि कुलाबा ढोल ताशा राजू शिल्डनकर यांना विनंती करतो की बाबू शिल्डनकर यांच्या नावाने कुलाबा ढोल ताशाला हे 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देऊन गौरव केला जाईल त्यांचा. राजू शिल्डनकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. नैना हे पारितोषिक मला लाभलंय आणि बाबू शिल्डनकर यांच्या नावाने आपण हे देतोय कुलाबा ढोल ताशा पदक जे आपण या ठिकाणी सादरीकरण केलं त्याबद्दल आपल्याला हे पारितोषिक देऊन गौरव केला जातोय. वी मूव फॉरवर्ड. थँक्यू सो मच. सर्वांचं मनपूर्वक आभार. पहिल्या हाफचा खेळ तिथे सुरू झालेला आहे. मी वळतोय सरळ थेट समालोचन कक्षामध्ये जिथे माझे सहकारी यासीन मर्चंट उपस्थित आहेत. ओव्हर टू यासीनजी मर्चंट. धन्यवाद संदीप. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचं, क्रिकेटवरती मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वच क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि दोन्हीही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपण वळूया मैदानाकडे. चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी काहीशी माहिती देतोय. चालू असलेला सामना प्रणाम 11 गावदेवी वायशेत, प्रणाम 11 गावदेवी वायशेत विपक्ष जय हनुमान धोकोडे या 2 संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. नाणेफेकीचा कौल हा गावदेवी वायशेत या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते जय हनुमान धोकोडे संघाला. आतापर्यंत आपण पाहतोय इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36 धावा, 1 फलंदाज बाद. करण म्हात्रे आणि करण तोडणकर 2 फलंदाज जय हनुमान धोकोडे संघातर्फे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण म्हात्रे खेळतोय 2 चेंडूंचा सामना करून 4 धावांवरती आणि करण तोडणकर खेळतोय 9 चेंडूमध्ये 19 धावांवरती. पंकज गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. माझे साथी समालोचक सन्माननीय संदीप जगे यांचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे आमचे साथी गुणलेखक दरणे गुरुजी मॅन फ्रॉम थेरोंडा, त्याचप्रमाणे tennis.cricket.in च्या माध्यमातून जवळजवळ 8 टेक्निशियन्स इथे कार्यरत आहेत. 6 कॅमेरा आणि त्याचप्रमाणे त्यांचे असलेले ऑपरेटर, ऑनलाईन स्कोरर या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय, त्यांचे आभार व्यक्त करतोय.
त्याचप्रमाणे आमचे DJ मास्टर कुरपाल यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. आणि त्याचप्रमाणे आपण ऑफिशियल पंचांना इथे आमंत्रित केलेलं आहे. सन्माननीय निलेश धनकवडे सर, मॅन फ्रॉम पुणे, आणि सन्माननीय समीर जोशी सर, मॅन फ्रॉम पुणे, आणि आपल्या अलिबाग तालुक्याचा एक सितारा, एक लेजंड खेळाडू सन्माननीय विनोद पाटील यांचे सुद्धा मी पंचांच्या भूमिकेमध्ये जे सहकार्य आहे त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी इथे ड्रिंक्स ट्रॉली प्रोव्हाइड केलेली आहे त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी हा स्कोर बोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त. चहूबाजूला आपण पाहतोय अगदी सुंदर वातावरण इथे क्रिएट केलेलं आहे. क्रिकेटमय वातावरणामध्ये अक्षरशः आपण न्हावून निघालेलो आहोत. आजचं हे सकाळचं सत्र अक्षरशः डोळे दिपवणारं होतं. आपल्या सर्वांचेच लाडके आमदार, दमदार आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांची ओळख आहे, आणि ज्यांचा स्वभाव, त्यांचं नेचर, त्यांचं वागणूक हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम याचा नक्कीच इथे उल्लेख करावा लागेल, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्याची सुरुवातसुद्धा एक क्रिकेटचा चाहता किंवा क्रिकेटचा वेडा यानेच सुरुवात त्यांची झाली होती. आणि आपण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा मुरुड तालुक्यामध्ये ज्या वेळेस मोठ्या टुर्नामेंट पाहत असतो त्यावेळेस ते नक्कीच तिथे उपस्थित होत असतात. त्यांचा वेळ फार महत्त्वाचा असतो, परंतु तरीही ते क्रिकेटवरती असलेल्या प्रेमापोटी आणि त्या क्रिकेट आयोजकांच्या वरती असलेल्या प्रेमापोटी ते नेहमीच भेट देत असतात. मंचावरती असलेल्या सर्वच मान्यवरांचे संदीप आणि मी सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण पाहताय की 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अगदी सुंदर सुरुवात इथे झालेली पाहायला मिळते. चहूबाजूला मंडपची उभारणी आणि त्याच्यावरती असलेले भगवे झेंडे आणि मुंबई इंडियन्सचे असलेले झेंडे खास करून लक्ष वेधून घेत आहेत. आणि आमचे मायबाप प्रेक्षक आहेत, ते प्रेक्षक या स्पर्धेसाठी किती महत्त्वाचे आहेत यासाठी सन्माननीय दर्शन शेठ यांनी सुद्धा चहूबाजूला आपण पाहतोय त्यांना बसण्याची आसन व्यवस्था, खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि कोणालाही उन्हामध्ये बसावं लागणार नाही याची सुद्धा त्यांनी दखल घेतलेली आहे. समोर असलेली ब्लॅक स्क्रीन आपण पाहतोय. त्याचप्रमाणे दोन्ही एंडवरून इथे फलंदाजी होईल. आणि या स्पर्धेसाठी खास करून एक खेळपट्टी जी इथे बनवलेली आहे. मी सन्माननीय राजेश मोहिते यांचा इथे उल्लेख करू इच्छितो. त्यांच्या संपूर्ण संघाचंच मी कौतुक करेन, परंतु स्पेशली राजेश मोहिते यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. जवळजवळ 9 फूट रुंद असणारी ही खेळपट्टी आपल्या सर्वांसाठीच इथे उभारलेली आहे. तर मित्रांनो, सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. मधल्या हाफमध्ये थोडासा इथे सामना थांबला होता, कारण आता मात्र इथे सूर्यदेवता आपण पाहतोय आपल्या डोक्यावरती आहे. जवळजवळ 12 वाजायला 5 मिनिटे शिल्लक आहेत. आणि या सामन्याचं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, सबसे पहले मेरी आदत के मुताबिक हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का, उसी के साथ सारे तमाम मेहमानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, खैर मकदम करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार मैदान पर. इस मरतबा हवा में गेंद, मगर किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है. साइड स्क्रीन पर सीधा जाके टकराई गेंद सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. नंदन घरत इस पूरी टेक्निकल जो टीम है उनके हेड और उसी के साथ आविष्कार येलवे, इनका भी मैं तहे दिल से इस्तकबाल करना चाहूँगा. जी हाँ, ये देखिए मनोवैज्ञानिक दबाव इसे कहते हैं, क्योंकि जैसे ही छक्का यहाँ पे करण तोड़नकर के बल्ले से आया
मनोवैज्ञानिक दबाव यहां पे क्रिएट हुआ। ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज से दूर रखने की कोशिश की गेंदबाज धीरज ने, मगर वाइड करार दिया अंपायर जी ने। आहा, लेग स्पिन की कला तो इस गेंदबाज में है, इसमें कोई शक नहीं है। गेंद के ऊपर किस तरह से उंगलियों को फेरा जाता है, गेंद को किस तरह से घुमाया जाता है, इसकी कला, उसके गुण उन्होंने ज़रूर सीख लिए हैं। और इसी वजह से करण के सामने भी एक बड़ी चुनौती होंगी। उनके सामने बल्लेबाजी करना इतना भी आसान नहीं है। जी हाँ, लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी। हालांकि इसी बल्लेबाज ने उन्हें सीमा रेखा दिखाई थी, आसमान दिखाया था, मगर उसी बल्लेबाज को फिर से एक बार यहाँ पे लगातार 2 गेंदें बिंदी करना बहुत मुश्किल बात। इसीलिए मैंने कहा था कि धीरज बहुत ही बढ़िया गेंदबाज है, सुलझे हुए गेंदबाज है, एक्सपीरियंस उनके पास है, अनुभव की कोई कमी नहीं है। 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 7 रन उन्होंने खर्च किए हैं। जी हाँ, ये देखिए हवा में गेंद, मगर तकदीर वाले रहेंगे शायद। जी हाँ, क्योंकि मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात नहीं थे। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया था और गेंद भी लैंड हो चुकी थी, और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका। करण तोड़नकर के क्या कहने, इस खिलाड़ी ने हम सभी को प्रभावित किया है। 13 गेंदों में 26 रन बनाकर 200 के स्ट्राइक रेट से, बैटिंग स्ट्राइक रेट से वो खेल रहे हैं। अलीबाग चैंपियन ट्रॉफी जो रजनी क्रिकेट की टूर्नामेंट हमने देखी, उसमें भी इस खिलाड़ी ने 50 लगाया था, अर्थात आधा शतक जड़ा था। जी हाँ, इसमें दबा कारपेट के सहारे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही बढ़िया ये स्वीप शॉट, प्योर क्रिकेटिंग शॉट है ये, मगर वहां पे फील्डर तैनात थे, इसी वजह से 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। दूसरे ओवर के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। इन 2 युवा खिलाड़ियों ने काफी प्रभावित किया। इस मरतबा स्लोवर 1 गेंद, थोड़ी सी शॉट ऑफ लेंथ थी, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को मात्र दिशा भर दी। गेंद फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। कृपाल डीजे। डीजे कृपा 57 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। बहुत ही बढ़िया स्थिति में जय हनुमान धोकोड़े यहाँ पे नजर आ रही है। तकरीबन हम कह सकते हैं कि 14.25 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, और अब तो यहाँ पे बल्लेबाजों के पास फ्री ऑफ लाइसेंस है बड़े शॉट यहाँ पे खेलने का, क्योंकि अंतिम ओवर है और उनके पास तकरीबन 9 बल्लेबाज शेष है, और इस वजह से इस ओवर में भी बड़े स्ट्रोक और ज़्यादा से ज़्यादा रन हमें यहाँ पे देखने को मिलेंगे, इसमें कोई शक नहीं है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं पंकज शिलीमकर। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उसे खेला जरूर, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के अंदर, और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ एक बल्लेबाज जाएगा मैदान से बाहर। देखिए ये दोनों सगे भाई है और वो ट्विंस है, पंकज शिलीमकर और धीरज शिलीमकर, और मैं आज तक उन्हें पहचानने में नाकाम रहा, क्योंकि इसके पहले आपने देखा था वो धीरज शिलीमकर थे, और ये जो गेंदबाज है उनके ही सगे भाई ट्विंस है पंकज शिलीमकर। और इसके पहले के ओवर में धीरज थोड़े से महंगे साबित हुए, उन्होंने 13 रन खर्च किए, मगर पंकज ने उनका पूरी तरीके से बदला लिया है। पहली गेंद पर करण मात्रे जैसे बल्लेबाज को चलता किया है। ये
बदले की भावना अर्थात क्रिकेट के मैदान पर होनी भी चाहिए, क्योंकि आप सभी देखते हैं कि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में किस तरह से सौरभ गांगुली के दिल में वो बदले की भावना पनप रही थी, क्योंकि इंडिया में आके फ्लिंटॉप ने अपने टी शर्ट को उतारा था और उसका बदला उन्होंने लॉर्ड्स के मैदान पे लिया था, वो भी टी शर्ट उतार कर। तो ये राइवलरी जिसे कहा जाता है। हालांकि मैदान के बाहर हम सभी दोस्त होते हैं, मगर अंदर जो एक जुनून होता है, एक आग होती है सीने में, उसे दिखाना भी बहुत ही जरूरी है। देखिए फील्ड सेट करते हुए, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज आए हैं संकेत मात्र। ओहो, संकेत को चकमा दिया है। आंखों में धूल झोंकना किसे कहते हैं, इसे कहते हैं। संकेत ऑप्शन के बाहर जाकर फिर से एक बार लॉन्ग लेग और फाइन लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद एक हाथ घूमती हुई बल्लेबाज को चकमा देती हुई, उनके हाथों आंखों में धूल झोंकती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में निकल गई, स्टंप के ऊपर से। जी हाँ, मगर जिस शॉट को उन्होंने अपने दिमाग में इसके पहले ही खेल चुके थे, वो शॉट उन्होंने एग्जीक्यूट किया है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। सूचना आहे बॅट्समनने लगेच मैदानामध्ये जायचं आहे. 10 सेकंदाच्या आतमध्ये बॅट्समनने, नवीन बॅट्समन जर आऊट झाला एखादा बॅट्समन आणि नवीन बॅट्समन असेल तर त्याने 10 सेकंदाच्या आतमध्ये जायचं आहे. अदरवाईज तुम्हाला पेनलाइज केलं जाईल किंवा टाइम आउट पण दिला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. नाही तर तुम्हाला टाइम आउट सुद्धा दिला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि एक संघ जेव्हा मैदानातून बाहेर येत असेल तेव्हा लगेचच दुसऱ्या संघाने क्षेत्ररक्षणाला आतमध्ये जायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीची नोंद आपण घ्यायची आहे. सो त्याप्रमाणे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत ते फॉलो करायचे आहेत. ओवर टू वंस अगेन यासीन जी मर्चेंट. धन्यवाद संदीप। तो दोस्तों 63 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं इस छक्के के सहायता से 2 विकेटों के नुकसान पर। जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद फिर से एक बार घूमती हुई गेंद को अक्रॉस द लाइन खेला था, मगर डीप स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है, मगर जो बल्लेबाज है वो चाहेंगे कि यहाँ पे हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आए। वो जानते हैं कि अब मात्र 3 गेंदें बची है और 3 गेंदों में बड़े स्ट्रोक अगर यहाँ पे आते हैं तो हम एक मजबूत स्थिति में जाकर खड़े हो सकते हैं। और उसके बाद 4 गेंदें हो चुकी है। जी हाँ, हमारे साइड स्क्रीन पर थोड़ा सा यहाँ पे लेट नजर आया। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी है। पंकज शिलीमकर फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। आहा, पंकज शिलीमकर की तारीफ तो बनती है। देखिए अंतिम ओवर करना इतना आसान नहीं होता और उसके बावजूद दोनों भी सेट बल्लेबाज को चकमा देना। मैंने देखिए संदीप कहा था कि यहाँ पे जो स्पिनर गेंदबाज होंगे, जो गेंद को घुमाने की क्षमता रखते हैं, ये हुनर जिनके पास अवगत है, वो खिलाड़ी यहाँ पे, वो गेंदबाज यहाँ पे काफ़ी कारगर साबित हो सकता है। और ये पहले मैच में यहाँ पे हमें साफ नजर आता हुआ क्या कमाल की गेंद घूम रही है। बस आपके पास वो हुनर चाहिए, वो काबिलियत चाहिए, वो सलाहियत चाहिए। पंकज फिर से एक बार 65 रन स्कोर कार्ड पर। आहा, वाह वाह, मजा आ गया। पंकज कमाल की गेंदबाजी पर, शानदार, लाजवाब, ऑस्टनिशिंग। और इसी के साथ देखिए रनआउट के रूप टॉससाठी यायचा आहे टायगर लेन सासवणे संघाचा कर्णधार आणि साई जिराट संघाचा कर्णधार. आणि मगाशी कमिटीने निर्णय सांगितला होता की साई जिराट संघाला 5 रनची पेनल्टी असेल, कारण त्यांनी वेळेत रिपोर्टिंग केलं नाही, त्यामुळे ती पेनल्टी दिली गेलेली आहे. स्कोररने ही गोष्ट नोंद करून ठेवायची आहे. संघाच्या कर्णधारांना दोन्हींना विनंती करतो टॉससाठी या. टायगर लेन सासवणे आणि साई जिराट संघ दोन. आणि खेळाडूंना विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या संघाने खेळपट्टीवरून आपण धावायचं नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. बॅट्समन धावत आहेत, बॉलर्स आहेत, दॅट्स ओके, परंतु खेळपट्टी खराब होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. खेळाडूंना ही विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. एक गोष्ट मान्यवरांच्या माहितीसाठी सुद्धा सांगतो सर, इथे बाहेर कॅच घेणाऱ्याला पण 500 रुपयाचं बक्षीस आहे. बाहेर जो झेल टिपेल त्या प्रेक्षकाला सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस आहे.
पाच षटकांचा खेळ संपलाय. मी अधिक वेळ घेत नाहीये, मान्यवरांकडे वळतोय. सर्वप्रथम आपल्या सर्वांना संबोधित करतील सन्माननीय अभिषेक राणे. अमृतदादा वाकडे यांच्या स्मरणार्थ अंश असलेला चषक, या चषकासाठी व्यासपीठेवर उपस्थित सन्माननीय लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, त्याचप्रमाणे आवाज ग्रामपंचायतीच्या सरपंचा अभिलाषा राणे, सासवणे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषजी गावण, त्याचप्रमाणे आवाज ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, सासवना ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे दर्शन वाकडे, राजेश मोहिते यांचा सर्व मित्रपरिवार व या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सदस्य. सर्वप्रथम या सामन्यानिमित्त जे संघ ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत त्या सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना एक नक्कीच सांगावं असं वाटतं की या ग्राउंड निर्माण मागे जे खरे किमयागार हे सर्व मंडळाचे सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण आपण नेहमी बघत असतो की खेळाडू आपल्या तारुण्यातला ऐन उमेदीचा काळ या खेळासाठी समर्पित करत असतो आणि त्याच्यामध्ये कुठे त्याला इंजुरी झाली, मार बसला तर त्याला आयुष्यभर त्याचा त्रास होत असतो. पण मी या सर्व किमयागारांचं या सामन्याच्या निमित्ताने धन्यवाद देतो की आपण एवढं सुंदर ग्राउंड केलेलं आहात की खरोखर वानखडेसारख्या स्टेडियममध्ये आपण खेळत आहोत असे आमच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्कीच वाटत असेल. मी या निमित्ताने जास्त बोलत नाही, पण आपले आमदार साहेब आज एकत्र भेटलेले आहेत. नेहमी भेटत असतो पण आज व्यासपीठावर भेटत आहे. त्यांचे आभार मानायची कधी आम्हाला संधी मिळत नाही, कारण आवाजच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते खरंच मोठं आहे. आज जे हॉस्पिटल पूर्णत्वाकडे जात आहे त्याच्यामागे खरी मेहनत आमदार साहेबांची आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आज आपण या हॉस्पिटल पूर्णत्वाकडे जात आहोत. या निमित्ताने सांगायला मला खरंच अभिमान वाटत आहे. मी या ठिकाणी अजून एक विनंती करतो, कारण साहेब आज आम्ही तुमच्याकडे काय मागणं नाही मागणार, कारण नेहमीच तुम्ही सहकार्य करत असतात. पण हे भव्य दिव्य ग्राउंड दिसत आहे हे करमरकर साहेबांनी दिलेले आहे. ते मोठे जगदविख्यात चित्रकार होते, पण त्यांनी हे ग्राउंड देऊन एक क्रिकेटचं सुंदर चालू चित्र निर्माण केलेलं आहे. पण आज आपण याला क्रीडांगण बोलत आहोत. आमच्या ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की हे स्टेडियम झालं तर इथे क्रिकेटचा मोठा चाहता आहे, खऱ्या अर्थाने होईल. आम्ही तुमच्याकडे काय मागणार नाही, पण तुमचे नेहमीसारखे आशीर्वाद नुसते आमच्या पाठीशी असतील तर आम्ही ग्रामस्थांना घेऊन या स्टेडियमचं मूर्त स्वरूप देण्याचं नक्कीच येत्या काही कालावधीमध्ये आम्ही काम करू असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या सामन्यानिमित्त शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय अभिषेक राणे साहेब. यानंतर आपण वळणार आहोत स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आणि गेली 36-37 वर्ष ज्यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील झंझावात अनेकांनी अनुभवला आणि एक योद्धे म्हणून त्यांना बोललेलंही आवडतं आणि त्यांचा तो प्रवासही तसाच राहिला आहे. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब. आज या करमरकर मैदानावरती अमृतदादा पुरस्कृत क्रिकेट सामने या सामन्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्या उजव्या बाजूला या विभागातील एक उपरचं नेतृत्व आणि सासवण्याचे सरपंच संतोषजी गावण, माझ्या उजव्या हाताला असणारे माझे गुरुवर्य कैलासवासी राणे यांचे सुपुत्र आणि या विभागातील किंबहुना तालुक्यातील एक उपरचं नेतृत्व अभिलाषजी राणे, आमचे सासवण्याचे माजी उपसरपंच संदीप भाऊ, आवाजच्या विद्यमान सरपंच आदरणीय राणेताई, आमच्या माजी सभापतीताई, अशोकजी, मंचावरील सर्व या विभागांतील या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि बहुसंख्येने उभे असणारे सर्व क्रिकेटवर प्रेम करणारे क्रिकेटप्रेमी आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दिला ते सर्व क्रिकेटचे संघ आणि त्यांचे सर्व क्रिकेट प्लेयर बंधू आणि भगिनींनो, खरं तर या कार्यक्रमाला येत असताना थोडासा उशीर झाला कारण उशिरा उठलो.
आमचे दर्शन वागडे थोडे टेन्शनमध्ये आले असतील, कारण मी त्यांना सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये या उद्घाटन सोहळ्यामध्ये मी निश्चित सहभाग देणार. पण थोडा उशीर झाला, कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन होती. पण अतिशय सुंदररित्या स्वागत या आम्हा सगळ्याच मान्यवरांचं आपण या ठिकाणी केलं आहे, ढोल ताशाच्या गजरामध्ये केलं. खरं तर 2013लाही ही स्पर्धा आपण सुरू केली आहे, आज 2024. आणि अभिने खूप छान सांगितलं की खऱ्या अर्थाने या परिसरात अतिशय उत्कृष्ट असं एक क्रीडांगण आहे आणि खऱ्या अर्थाने त्याला तो दर्जा मिळाला पाहिजे, ही भूमिका निश्चित आहे. मागच्या वेळी मी सांगितलं होतं, मला आठवतं की महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याकडून अशा क्रीडांगणाला मी नक्की मदत करेन. परंतु जिल्हा क्रीडांगणाला मी 10 कोटी रुपयाचा निधी यावर्षी या बजेटमध्ये प्राप्त करून आणलेला आहे. कारण त्याचं काम थोडंसं अर्धवट स्वरूपाचं होतं, म्हणून जिल्हा क्रीडा संकुल अद्ययावत असलं पाहिजे, त्यासाठी मी 10 कोटी निधी आणला आहे. अलिबाग तालुक्याला 10 कोटी आणला आणि मुरुडला 10 कोटी आणला आहे. आता जे क्रीडांगण 5 एकरच्या वर आहे अशाच क्रीडांगणाला तो निधी दिला जातो. त्याच्यामुळे जर कागदोपत्री, म्हणून मी येताना दर्शनाला सांगितलं किंवा कागदपत्री जर तुमची पूर्तता असेल तर ठराव मला तुम्ही देत असाल तर क्रीडा मंत्री बनसोडे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध असल्याकारणाने मीच या बजेटमध्ये मंजूर करून घेतलेलं आहे. आणि म्हणून आज आपण बघितलं की आज 7 ते 8 मला वाटतं ठिकाणी टुर्नामेंट्स आहेत आणि मला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. म्हणजे मुरुडपासून बघितलं अलिबागपर्यंत 7-8 ठिकाणी क्रिकेटच्या सामने आहेत प्रत्येक ठिकाणी. पण क्रिकेटला एक नवीन हे आले असं मला वाटतं, कारण पूर्वीचा क्रिकेट आपण जो बघितला, कारण जगेने सांगितलं किंवा यांनी सांगितलं, पूर्वीचा क्रिकेट हा वेगळा होता आणि आत्ताचा वेगळा आहे. म्हणजे 2020 असेल किंवा या सगळ्या माध्यमातून आता फास्ट झाला आहे आणि यूट्यूबवर बघून सगळे घर बसल्या कसा शॉट कोणी मारला हे सगळं अवलोकन करतात आणि त्याप्रमाणे स्टडी करून खऱ्या अर्थाने मैदान ते उतरतात. पण क्रिकेट असो, कबड्डी असो, आमची बैलगाडी असो, या सगळ्या खेळांमध्ये आपण प्रेम करणारी मंडळी आहोत. आपला सगळ्यांचाच मातीतला खेळ असल्यामुळे त्याच्यावरती आपण नितांत प्रेम करतो. आणि खऱ्या अर्थाने मी बघतो आता की नाईट मॅचेस असतील, डे मॅचेस असतील, एक उत्कृष्ट प्लेअर आपल्या भागातले तयार होताना बघतो. परवा बघितलं तुमचं जगे अलिबागला प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेटचे मॅच होते. त्यानंतर मी 4, 5, 6, 7 मार्चला ठेवले आहेत. मध्ये पण 2-3 टुर्नामेंट नाईट्स आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक चांगली पर्वणी आपल्याला या तालुक्यामध्ये बघायला मिळते. एक चांगले प्लेयर घडताना आपण बघतो आणि मग निश्चित क्रिकेटला एक चांगलं योगदान देण्यासाठी तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या बाबतीमधल्या त्या पूर्ण करण्यासाठी एक आमदार या नात्याने निश्चित मी तुम्हाला सहकार्य करणार. विकास पामांच्या माध्यमातून जे प्रश्न माझ्याकडे येतात, मग आमचे संतोषजी असतील, अभि असेल किंवा सगळे भाऊजी असतील, तो प्रामाणिक करण्याचा मी प्रयत्न करतो. कुठेही विकास कामांमध्ये राजकारण न आणणारा एक कार्यकर्ता आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी काय विकास कामं गावस्तरावरची असतील, मी आता मला वाटतं फुलाई देवीला पण विशेष बाब निधी आणलेला आहे, काही स्मशानाला आले आहेत, काही रस्त्याला, बंधारे तर मी सगळेच घेतलेले आहेत या भागातल्या. मी त्याच्या ऑलरेडी टेंडर पण झालेले. मला वाटते तुमच्या आणि आमच्या सगळ्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये पूर्ण यांचं ओपनिंग मी करणार आहे, कारण माझ्याकडे टेंडरचं संपूर्ण हे आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बरोबर जाण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार. जगी आमचा नेमका लक्ष ठेवणं मी काय बोलणार आहे, पण काही बोलणार नाही आहे, कारण मी तसा सगळ्यांना घेऊन जाणार असल्यामुळे कुठेही राजकीय आवेश असा आणत नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. कारण संतोष माझ्या लेफ्ट साईडला आहे, अभि राईट साईडला आहे, दोन्ही वेगळ्या पक्षाचे आहेत, मी वेगळ्या पक्षाचा आहे. पण असं कधीही कोणाला वाटत नाही की आमदार एका पक्षाचा आणि आम्ही त्याच्या बाजूला बसलो आहे. हा एक वेळ माझा 288 पैकी आमदार असेल, ती सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यांचे मनातले प्रश्न जाणून घेतो आणि प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा दर्शनजी तुमचे खूप आभार व्यक्त करतो, कारण अतिशय सुंदररित्या नियोजन आयोजन आपल्या मंडळाच्या माध्यमातून, आपल्या मित्रपराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलं आणि सुदैवाने दोन्ही निवेदक छान आहेत. म्हणजे या क्रिकेटला 4 चांद लावतील असं मला निश्चित वाटतं. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि बहुसंख्येने उपासनाचे सगळे क्रिकेटप्रेमी यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांना आपण ऐकत होतात. त्यांच्या वाटचालीमध्ये आणि त्यांच्या अर्थातच संपूर्ण जडणघडणीमध्ये या प्रत्येक विभागाचा, प्रत्येक विभागातील नागरिकाचा अनेक सहकारी त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये जोडले. आणि विशेषतः हा प्रवास करत असताना कोणीही राजकीय, कोणत्याही राजकीय क्षेत्रातील असेल माणूस जेव्हा वाटचाल करत असतो त्यावेळेला माणसं जोडणं हा एक महत्त्वाचा धागा असतो.
पक्षी अभिनिवेश हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकेल, पण त्याच वेळेला पटलावरती या सामाजिक क्षेत्रात ही सर्व मंडळी आपल्या अलिबाग तालुक्यातील आहेत आणि आपल्याला यांचा अभिमान असला पाहिजे. जसा क्रिकेटपटूंचा आपण अभिमान बाळगतो तसाच या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मंडळींचाही आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण शेवटी नाव आपल्या अलिबागचं होतं. त्या अलिबागच्या नावाला आपण जपूया. अलिबाग तालुक्याच्या या कर्तबगारीला, कर्तृत्वाला आपण पुन्हा एकदा मानाचा मुजरा करूया. जगप्रसिद्ध शिल्पकार करमरकर यांच्या नावाने असणाऱ्या या मैदानाचा पुन्हा एकदा गौरवोद्गार या ठिकाणी दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि त्यानंतर आपण थेट आता वळणार आहोत या स्पर्धेच्या अर्थातच पुढच्या इनिंगकडे, जिथे 65 धावा साधारण चेस करायच्या आहेत. ओव्हर टू वन्स अगेन यासीन जी मर्चंट. धन्यवाद संदीप. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे अतुल म्हात्रे गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं, जबकि पंकज शिलीमकर और उनके ट्विंस भाई धीरज शिलीमकर यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं. 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. आहा, इसमें तो जोरदार प्रहार तो किया है, मगर क्या ये सीमा रेखा लांघती हुई नजर आएगी? जी हाँ, ये आउट ऑफ द पार्क. 6 रन. पंकज के बल्ले से एक छक्का आया है, उसके साथ धीरज के बल्ले से भी एक छक्का हमें देखने को मिला है. इसके पहले दोनों भी बल्लेबाजों ने 2 गेंदों का सामना किया है और 6 रन बनाकर खेल रहे हैं. देखिए कोइंसिडेंस, धीरज ने भी पहली गेंद बिंदी खेली, पंकज ने भी पहली गेंद बिंदी खेली थी. 23 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश कर रहे थे. गैर जिम्मेदाराना मैं कहूंगा शॉट ये, क्योंकि अगर यहाँ पे पहले स्लीप के फील्डर थोड़े से नजदीक खड़े होते तो शायद उनके हाथों में फंसते. उनकी गलती जरूर हुई है, उसका एहसास भी उनको हुआ होगा. जी हाँ, इस मरतबा देखिए 30 गज के दायरे को तोड़ने की कोशिश. 30 गज का दायरा तो तोड़ा है, मगर गेंद बहुत देर तक हवा में थी. संकेत उस गेंद तक जब तक पहुंचते तब तक गेंद लैंड हो चुकी थी और इसी वजह से 1 रन लेने का यहां पे मौका मिलता हुआ. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन. देखिए आपके सामने स्कोरबोर्ड है और बहुत ही बेहतरीन ये आयोजन. यासीन सर, फक्त टॉस घेतो. सॉरी, थोडं इंटरप्ट केलं तुम्हाला मी. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय अभिषेक राणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. येस, हेड इज द कॉल अँड टेल साईड. ओके, निर्णय झालेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दोन्ही संघांना शुभेच्छा सन्माननीय अभिषेक राणे आणि सन्माननीय संतोषजी गावंडे यांनी दिलेले आहेत. पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यासीन जी मर्चंट. धन्यवाद संदीप. बहुत ही खूबसूरत आयोजन किसे कहते हैं दोस्तों, उसका अलीबाग तहसील में एक उत्तम उदाहरण पेश किया है. कैसा पिच होनी चाहिए, कितनी लंबाई में पिच होनी चाहिए, कितनी गहराई में पिच होनी चाहिए और उसी के साथ बैठने का बंदोबस्त किस तरह से होना चाहिए, क्योंकि जैसे जैसे ये टूर्नामेंट, ये प्रतियोगिता आगे बढ़ेगी इसमें रंग भरता जाएगा और रंग उसका गहरा होता जाएगा. अब अंतिम दिन पर यहाँ पे बैठने की जगह नहीं होगी और इसी वजह से ये जो इंतज़ाम किया है हमारे लाडले प्रेक्षकों के लिए वो सराहना लायक. और इस बीच बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे धीरज. तो दोस्तों, एक यहाँ पे नोटिस करने वाली बात यह है कि धीरज शिलीमकर के बल्ले से ये लगातार 3 छक्के आए हैं. देखिए दोस्तों, मैं आपसे तालियां बजाने के लिए आपको प्रोत्साहित करना चाहूँगा, क्योंकि लगातार ये तीसरा छक्का है उनके बल्ले से, क्योंकि उसके पहले वाले ओवर की अंतिम गेंद के ऊपर उन्होंने छक्का लगाया था और यहाँ पे पहली 2 गेंदों के ऊपर छक्का लगाने में कामयाब हुए हैं.
तो इस प्रतियोगिता के ये पहले बल्लेबाज बन चुके हैं जिन्होंने लगातार 3 गेंदों पर 3 छक्के लगाए हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। धीरज ने 4 गेंदों का सामना किया, 18 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज पंकज नजर आते हुए, जिन्होंने 4 गेंदों में 7 रनों का योगदान दिया है। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 18 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। 36 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर अभिलाष आउट होने के बाद बिल्कुल मनोवैज्ञानिक दबाव अपने आप पर आने नहीं दिया धीरज ने और पंकज ने भी, और अपने ही अंदाज में अपने ही स्टाइल से बेझिझक और बेधड़क बल्लेबाजी यहाँ पे की है। इस बीच नए गेंदबाज आए हैं संकेत मात्रे, और ये गेंदबाज भी गेंद को घुमाना जानते हैं। बहुत ही लंबा एक्सपीरियंस है उनके पास। बाएं हाथ के गेंदबाज है, बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार। 30 गज का दायरा तो अब यहाँ से हट चुका है। एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन या फ्लाई स्लिप भी हम कह सकते हैं, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट और एक लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ। लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात, केटी डीप मिड विकेट में है, उसी के साथ डीप स्क्वायर लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में भी फील्डर तैनात हमें नजर आते हुए। अब जीतने के लिए 18 गेंदों में 30 रनों की ज़रूरत, 10 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। बहुत ही आसान सा लक्ष्य अब नज़र आता हुआ। देखिए खूबसूरत ड्रोन के माध्यम से आपके स्क्रीन पर आपने बहुत ही बढ़िया व्यू देखा। जी हाँ, इसमें दबा जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर जी ने उसे नकारा। गेंद शायद लेग स्टंप पर पिच हुई थी। हाँ देखिए आपके स्क्रीन पर लेग स्टंप के बाहर गेंद पिच हुई थी। इम्पैक्ट हालांकि ज़रूर उनके पैड पर था, मगर नॉट आउट करार दिया। बहुत ही बढ़िया अंपायरिंग। ऑफिशियल अंपायर हमने यहाँ पे जो इनवाइट किए हैं नीलेश धनकौड़े सर और उसी के साथ समीर जोशी सर, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और हमारे अलीबाग के लेजेंड, एक शानदार क्रिकेट के खिलाड़ी और अब यहाँ पे अंपायर की जिम्मेदारी अंजाम देते हुए विनोद पाटिल। जी हाँ, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर फंसाया था, हालांकि फ्लाइटेड गेंद थी, गेंद को हवा में लहराने दिया। गेंद हवा में लहराती हुई जब लैंड हुई, बल्लेबाज पूरी तरीके से चौंक गए थे। यह अच्छा हुआ, उनकी तकदीर अच्छी थी कि गेंद स्टंप से जाके नहीं टकराई, वरना यहाँ पे खंबा उखाड़ने में देरी नहीं होती। बिंदी गेंद के साथ यहाँ पे वापसी की है संकेत ने। जी हाँ, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद, अंपायर के ऊपर फिर से एक बार कोई असर नहीं है। कटाक्ष जरूर डाल रहे हैं बल्लेबाज पंकज, और आंखों आंखों में अपील करते हुए, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। टस से मस नहीं हुए, क्योंकि बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर सफल होते हैं और खेलने की कोशिश करते हैं, उस गेंद का पीछा करते हैं और इसी वजह से वो रेंज में लाते हैं। जी हाँ, आखिरकार इस फिरकी के जाल में फंस गए पंकज और गेंद ने बल्ले का टॉप एज लिया। एक आसान सा कैच फाइन लेके क्षेत्र पर, और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ। ये आपके स्क्रीन पर टॉप व्यू जिसे कहा जाता है, ड्रोन के ज़रिए से, ड्रोन के माध्यम से, और हमारा खूबसूरत अलीबाग का ये खूबसूरत आवास और सासवने गांव नज़र आता हुआ। लाजवाब, बहुत ही विहंगम ये दृश्य, आंखों को सुकून देता हुआ, आंखों को ठंडक देता हुआ। देखिए हम खुद नहीं जानते कि हमारा गांव और हमारा अलीबाग कितना खूबसूरत है। लाजवाब यहाँ पे कैमरा वर्क, हमारे नंदन घरत ड्रोन कैमरा के ऑपरेटर, उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। उनके पास भी बहुत सारा एक्सपीरियंस है, और जो क्लियरिटी यहाँ पे दिखाई देते हुए कमाल हो गई है। देखिए क्रिकेट कितना फॉरवर्ड हो चुका है। जी हाँ, इसमें दबा पहली ही गेंद के ऊपर जोरदार प्रहार तो किया है, और ये कामयाब। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए।
यहाँ पे वाशे टीम के कैप्टन की मैं दाद देना चाहूँगा। उनकी होशियारी, उनका प्रेजेंस ऑफ माइंड, देखिए आपको शायद समझ में आया होगा कि उन्होंने बाएं हाथ की जो गेंदबाज है संकेत के सामने, उनके सामने वो तोड़ दिया है ओमकार की, क्योंकि ओमकार जैसे ही बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने आए, यहाँ पे संकेत को गेंदबाजी में अपना परिवर्तन करना पड़ा। जी हाँ, इसमें दबाव स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद उनके पैर से टकराई, विंदी गेंद के साथ यहाँ पे फिनिश किया अपने ओवर को संकेत म्हात्रे की कमाल की गेंदबाजी, क्योंकि 5 गेंदे डॉट और उसी के साथ मात्र 1 छक्का उन्होंने खाया है। अब यहाँ पे 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। अब जीतने के लिए हमारे गुण लेखक जी हमें बताते हुए 12 गेंदे और 24 रनों की ज़रूरत। मैच फिर से एक बार जब तक शुरू होता है, ड्रिंक्स टॉली मैदान पर जा चुकी है, वो जब तक वापस आती है तब तक मैं आप सभी को ले चलूंगा हमारे डीजे मास्टर कृपाल के पास एक सुमधुर संगीत सुनाने के लिए। धन्यवाद। धन्यवाद डीजे मास्टर कृपाल। तो दोस्तों 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए देखिए आपके स्क्रीन पर 12 गेंदे और 24 रनों की ज़रूरत। 12 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि इसके पहले के कुछ 5 मिनट पहले ऐसा लग रहा था कि वायसे टीम के लिए ये मैच बहुत ही आसान, मगर अब देखिए उन्होंने बहुत बड़ी गलती की है। ओहो, ये देखिए, ये तो सोने पे सुहागा, क्योंकि नो बॉल के ऊपर यहाँ पे फ्री हिट भी मिलेगा और 4 रन भी मिलेंगे। 1 रन नो बॉल के रूप में मिलेगा, यानी कुल मिला के 5 रन मिलेंगे। आप समझ सकते हैं ये कितना बड़ा बोनस दिया है और कितना बड़ा यहाँ पे नुकसान किया है गेंदबाज ने। चलिए डीजे मास्टर के पास। लास्ट ओवर में बल्लेबाजों ने गलती की थी, क्योंकि 5 गेंदें उन्होंने बिंदी खेली थी और अब यहां पे आहा,
कमाल की वापसी, शानदार वापसी, इसे कहते हैं कमबैक। करण तोड़कर ने पहली गेंद पर बीमर फेंकने के बाद जो गलती की थी उसको फिर से एक बार यहाँ पे वापसी कराते हुए उस जख्म को भर दिया है, ऐसा मैं कहूँगा, क्योंकि अगर इस गेंद के ऊपर जोरदार प्रहार होता तो आउट होने का कोई खतरा नहीं था, मगर अपनी एक स्टॉक बॉल उन्होंने निकाली है। देखिए फिर से एक बार लेग स्पिन कराते हैं, हाई आर्म एक्शन है उनके पास और गेंद को घुमाने की कला है, एक क्षमता है, हुनर है और सही लंबाई और सही दिशा उनकी खासियत, और इसी वजह से गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल रही है और उसी वजह से बल्लेबाज यहाँ पे परेशान नजर आते हुए। धीरज शिलीमकर हालांकि 7 गेंदों में 22 रन बनाकर खेल रहे हैं, बहुत ही बढ़िया उन्होंने अपने बल्लेबाजी का जौहर तो दिखाया, मगर करण के सामने नतमस्तक, क्योंकि करण ने तो कमाल कर दिया है। लगातार 3 गेंदें यहाँ पे बिंदी, वो भी इनफॉर्म बल्लेबाज धीरज शिलीमकर के सामने, जिस धीरज ने पहले कुछ 6 गेंदों में 22 रन जुटा लिए थे, 5 गेंदों में तकरीबन 22 रन जुटा लिए थे और यहाँ पे लगातार 3 गेंदें उसी बल्लेबाज को चकमा देना उनकी आंखों में धूल झोंकने जैसा है। इस तरह की अगर वापसी होती है तो यह मैच अब कहीं पे भी बदल सकता है। ये मैच गावदेवी वाशिद को जीतने का मौका तो था और अभी भी है, मगर इसके पहले हमें लगा था कि जय हनुमान धोकोड़े के हाथों से ये मैच थोड़ा सा दूर जाता हुआ दिखाई देगा, मगर ऐसा नहीं है। करण कोलंकर युवा खिलाड़ी है, उभरते हुए खिलाड़ी है, उन्होंने अपना जलवा दिखाया और आखिरकार थोड़े से निराश होकर ऑफ स्टंप के बाहर स्टंप को छोड़कर खेलना चाहते थे लॉन्ग लेग की दिशा में और अपना कीमती विकेट गंवाया है। धीरज ने खंबा उखाड़ दिया है, गेंद सीधा डंडे पे और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। tenniscricket.in ये यूट्यूब चैनल की सारी टीम यहाँ पे कार्यरत है। साहिल शेख जो कि पालघर से आए हैं यहाँ पे मेन कैमरा पर कार्यरत है। सार्थक घरत अलीबाग वो भी मैन कैमरा पर कार्यरत है। उसी के साथ वैभव पड़वड़, अथर्व घरत, मंदार। जी हाँ, लगातार बार बार यहाँ पे गलतियों के ऊपर गलतियां की है। एक बोनस जो कि बहुत बड़ा बोनस दिया था, उस एक गेंद की वजह से जय हनुमान धोकोड़े ने इस मैच को तकरीबन गंवा दिया था, मगर अपनी गलती का एहसास था, उस गलती को महसूस कर रहे थे करण तोड़नकर और करण ने इस तरह से पलटवार किया है कि अब यहाँ पे बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। लगातार 5 गेंदें बिंदी की है करण तोड़नकर ने। तेज तर्रार गेंदें करते हैं, गेंद को कट करने की क्षमता रखते हैं। जी हाँ, इसमें तब थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद को अक्रॉस द लाइन खेला था। 1 रन यहाँ पे तो मिलेगा दूसरे रन के लिए। जी हाँ, यहाँ पे बिल्कुल रन नहीं मिलेगा क्योंकि हिट विकेट हो चुके हैं, यानी ये भी विकेट लगातार के गेंद के ऊपर आता हुआ। कमाल का ओवर, जरा जोरदार तालियां होनी चाहिए करण तोड़नकर के लिए। लाजवाब किसे कहते हैं दोस्तों, तो इसे कहते हैं। देखिए लगातार 6 गेंद यहाँ पे उन्होंने बिंदी की है, उसमें 2 विकेट हासिल किए हैं। हालांकि पहली गेंद नो बॉल थी, उसके ऊपर चौका आया था, वो 5 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए। तब ऐसा लगा था कि ये मैच उनके हाथों से चला गया है तकरीबन। मगर क्या इस तरह का आपने कभी जलवा देखा होगा? इस तरह से गेंदबाजी कभी देखी होगी? बहुत कम देखने को मिलती है, बहुत रेयर देखने को मिलती है। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए देखिए ये सिचुएशन आपके स्क्रीन पर। 6 गेंदें और 19 रन, 6 गेंदें और 19 रन। ये जब भी विश्लेषण हमारे सामने आता है, ये जब भी सिचुएशन हमारे सामने आता है तो 2016 का वो विश्व चषक हमें याद आता ही है।
क्योंकि आप सभी जानते हैं कि इंग्लैंड बनाम वेस्ट इंडीज वो फाइनल हुआ था, वहां पे बेन स्ट्रोक गेंदबाजी कर रहे थे और 6 गेंदों में 19 रन वेस्ट इंडीज टीम को चाहिए थे और कार्लोस ब्रेथवेट ने पहली 4 गेंदों पर 4 छक्के जड़कर इतिहास रचा था। क्या उसी तरह से इस मैच में भी हमें बल्लेबाजी देखने को मिलेगी? हालांकि बहुत मुश्किल है 6 गेंदों में 19 रन बनाना जब हम चेस करते हैं स्पेशली तब, मगर देखिए क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है। क्रिकेट की दुनिया में 6 गेंदों में 31 रन भी बनते हमने देखे हैं, 6 गेंदों में 32 रन बनते हुए भी हमने देखे हैं, 36 रन भी बनते हुए आप सभी ने देखे होंगे। आवास के मैदान पर जीतू ने 6 गेंदों में जब 32 रनों की जरूरत थी तब 32 रन बनाए थे और शायद इसी मैदान पर अभिषेक नाइक ने भी 6 गेंदों में 36 रन की जब जरूरत थी तब वो 36 रन बनाए थे। अब यहाँ पे प्रणाम 11 गावदेवी वायशेत के लिए 6 गेंदे और 19 रनों की ज़रूरत। कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक आना ज़रूरी है, लाजमी है, तब जाके ये मैच आप जीत सकते हैं। ये 19 रन डिफेंड करने के लिए नए गेंदबाज को जय हनुमान दोकोड़े की जानिब से दावत दी है। नाम है सिद्धांत तोड़नकर। सिद्धांत के ऊपर पूरी जिम्मेदारी सौंपी है। इस मैच का भवितव्य पूरी तरीके से सिद्धांत के हाथों में। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर ओमकार, जो कि 2 गेंदों में 6 रन बनाकर खेल रहे हैं, एक छक्का उसमें शामिल। पहली ही गेंद पर अपना अकाउंट ओपन किया था छक्के की सहायता से और अपनी पहचान दिलाई थी और अपने इरादे स्पष्ट किए थे वो ओमकार। 66 रन बनाने थे, 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत सारी उलटफेर यहाँ पे हमें देखने को मिली। इस प्रतियोगिता का ये पहला ही मैच कांटे का होता हुआ, रोमांचित करने वाला होता हुआ, रोमहर्षक होता हुआ। जी हाँ, हर गेंद के लिए अब यहाँ पे तालियां बजेगी, हर एक बड़े स्ट्रोक के लिए तालियों की गूंज सुनाई देगी। धीरे धीरे क्रिकेट के दीवाने, हमारे माई बाप प्रेक्षक इस स्टेडियम पर, इस मैदान पर मैच को अपनी आंखों में समाने के लिए आते हुए दिखाई दे रहे हैं। सिद्धांत राइट आर्म ओवर द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज ओमकार के लिए फुल टॉस गेंद। ओमकार ने आओ देखा ना ताओ, लेग स्टंप पर फुल टॉस थी, जन्मदिन का तोहफा समझकर उसे कबूल किया और उसे पहुंचा दिया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दिरा में। स्टेडियम के बाहर जा चुकी है गेंद। 6 रन। ये इस प्रतियोगिता का 13वां छक्का हमारे गुणलेखक दरणे गुरुजी हमें बताते हुए, और जीतने के लिए भी 13 रनों की जरूरत। 5 गेंदें बची है। कार्लोस ब्रेथवेट ने भी पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था, दूसरी गेंद के ऊपर भी छक्का लगाया था। क्या यहाँ पे फिर से एक बार हमें छक्का देखने को मिलेगा? क्या यहाँ पे उलटफेर देखने को मिलेगा? क्या यहाँ पे विकेट भी जा सकता है? जी हाँ, सिद्धांत की अगली गेंद। ये देखिए, इसे कहते हैं फिर से एक बार पुनरागमन। मैच में वापसी हो चुकी है। जो बल्लेबाज यहाँ पे तूफानी नजर आ रहे थे, डेंजरस दिखाई दे रहे थे, ओमकार का खंबा उखाड़ दिया है। वरती धावू नका। त्याचप्रमाणे तुम्ही एकत्र ज्यावेळेस जमा होता त्यावेळेस आपल्या खेळपट्टीवरती जमा होऊ नका। आपल्याला 4 दिवस ही खेळपट्टी सांभाळायची आहे। अंतिम दिवशी इथे आपल्याला अनेक महाराष्ट्राचे नामी खेळाडू
इथे याची देही याची डोळा खेळताना पाहणार आहोत आपण, तर आपल्याला ही खेळपट्टी सांभाळायची आहे, तर आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा या सामन्याकडे। चलिए दोस्तों, सिद्धांत ने क्या कमाल का कमबैक किया है, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद के ऊपर खंबा उखाड़ दिया। अब तीसरी गेंद, जी हाँ तीसरी गेंद के ऊपर थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को लपेटा है, मिड विकेट सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया है 6 रन के लिए। अब 3 गेंदें बची है, 7 रनों की जरूरत। शानदार मैच, कभी सी 100 की तरह, दोलक की तरह, यहाँ पे कभी यहाँ कभी वहाँ। जी हाँ, अगर मैच टाई होता है तो सुपर ओवर खेला जाएगा, ये ध्यान रखिए, क्योंकि मैच टाई होने के पहले ही ये मैसेज आप तक पहुंचना बेहद जरूरी था। अगली गेंद सिद्धांत की, जी हाँ सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन तो मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी मुकम्मल। अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पे हमें देखने को मिला, मगर थोड़ा सा गैर जिम्मेदारी सिद्धांत के जरिए से नजर आई। सिद्धांत ने उस थ्रो को गैदर नहीं कर पाए और इसी वजह से 2 रन लेने का मौका मिला बल्लेबाजों को। अब यहाँ पे जीतने के लिए 2 गेंदें बची है और 5 रनों की जरूरत। क्या कमाल का मैच चलता हुआ, हर गेंद के ऊपर थ्रिल, हर गेंद के ऊपर रोमांच, हर गेंद के ऊपर कुछ न कुछ यहाँ पे घटता हुआ, कुछ न कुछ टूटता हुआ, कहाँ पे खुशी की लहर तो कहाँ पे दिलों के ऊपर गम की बारिश नजर आ रही है। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार ऑन द राइज, 1 रन तो यहाँ पे लेने में कामयाब तो रहेंगे। संकेत का कमाल का बुलेट थ्रो, ओहो हो, संकेत के क्या कहने, लाजवाब सही निशाना था, स्टंप के लेवल में वो थ्रो था और इसी वजह से उनकी हिम्मत नहीं हुई कि दूसरा रन यहाँ पे चुराए। इस तरह से अगर आपकी फील्डिंग करने की क्षमता हो, ये मादा आपके पास हो, ये जज्बात आपके हैं, तो आपके साथ में जीतना इतना आसान नहीं होता। और इसी वजह से सिचुएशन देखिए, आखिरकार अंतिम गेंद के ऊपर आप पहुंची है, 1 गेंद और 4 रनों की जरूरत। अंतरराष्ट्रीय स्तर पर आप सभी को याद आया होगा ऋषिकेश कानिटकर, जिन्होंने पाकिस्तान के सामने जब यही सिचुएशन था, 1 गेंद और 4 रनों की जरूरत भारतीय टीम के लिए, तब साकिब मुश्ताक के ऊपर चौका लगाकर सनसनाटी जीत अपनी टीम के लिए दिलाई थी। एक यादगार जीत जो कि इतिहास के पन्नों पर दर्ज है। 1 गेंद 4 रनों की जरूरत। देखिए अंतिम गेंद का स्वागत, मैं सारे क्रिकेट के दीवानों से रिक्वेस्ट करूंगा तालियों की गड़गड़ाहट से इसका इस्तकबाल करें। चलिए जोरदार तालियां। ओहो, उड़ा दिया है अंतिम गेंद के ऊपर, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रन। वायशेत संघाचा हा जल्लोष असणार, कारण 2 वर्षापूर्वी फायनलमध्ये अभिलाषने एका चेंडूत 4 धावांची गरज असताना चौकार वसूल केला होता आणि आज एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, सांगतो ऐका, पहिल्या मॅचलाच सांगतो, प्लेयर लास्ट बॉलला असे आत गेले तरी चालतील, पेनल्टी वगैरे नाही आहे। हां, आता आपण मॅच त्या स्टर्मनं गेले आत तरी चालेल, पेनल्टी नाही आहे। हां, कारण काय मॅच संपलेली असते आणि एन्जॉय करतो खेळाडू, तेव्हा चुका होतात, पण त्या चुका नाही आहेत, ते इट इज अ मोमेंट ऑफ द गेम। यासिन सर, धन्यवाद।